2 षटकांचा सामना आहे. चला मॅचला सुरुवात करा. सेमीफायनल नंबर 1. चला मॅचला करूया सुरुवात. ओव्हर नंबर 1 मध्ये हितेश बॉलिंग मार्क वरती आहे. स्ट्राइक एंड वरती येतो सूरज. नॉन स्ट्राइक एंड वरती मोहन. मागील मॅचचा हिरो आपण अनाउन्स करतोय. अतुल लोंगले पुन्हा एकदा ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. सलग 3 मॅन ऑफ द मॅच. पहिलाच बॉल सेमीफायनल नंबर 1 चा. बॅटची कडा वेगवान बॉल होता हितेशचा. पहिली धाव मिळते. केवळ 2 षटकांचा हा सामना आहे. पुन्हा एकदा तयार हितेश बॉलिंग मार्क वरती. मोहन ऑन स्ट्राइक आहे. वेगवान बॉल. बॅक टू द बॉलर स्ट्रोक. निर्धाव चेंडूची होती सांगता. निर्धावानं धावसंख्या स्थिर राहते ती 1 या धावसंख्येवर. 2 षटकांचा सामना. किमान 25-30 चा टार्गेट. फुल टॉस बॉल चुकी केलेली आहे. हवेत खेळले क्षेत्ररक्षक आहे. डाऊन द बॉल. कॅच ड्रॉप केली आहे. तोपर्यंत धावा मिळत आहेत त्या 2 दुहेरीना धावसंख्या आहे ती 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 3. चान्स क्रिएट केला होता. फुल टॉस बॉल वरती एलिमिनेशन झुलवू शकला नव्हता खरं तर फलंदाज. कॅच ड्रॉप झाल्यानंतर धावा मिळत आहेत त्या 2 मोहनला. धावसंख्या आहे ती 3. बॉल देखील संपले 3. नेक्स्ट मॅच
सोन्या 40-40 बीड आणि त्यांच्या विरोधात अधिराज 11 स्वर्गीय दिबा पाटील उमरोली दोन्ही टीमचे कॅप्टन. टॉस करण्यात या लगेच. इथेचा बॉल समोर खेळलाय. फ्लायटेड षटकार येतोय. स्टेट ऑन द ड्राईव्हचा फटका आहे. सीमा पार येतोय षटकार. कॅच ड्रॉप केली आणि कॅच ड्रॉप केल्यानंतर जखमेवरती मीठ सोडलंय. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच उगाच म्हटलं जात नाही. धावसंख्या या षटकारानं जाऊन पोहोचली होती 9 आकड्यावरती. बॉल संपले 4. बॉल नंबर 5 शरीर बेदिया बॉल लेग बाईच्या स्वरूपामध्ये धाव मिळते ती 1. 5 बॉलमध्ये धावसंख्या ती 10. अंतिम बॉल या षटकातील. ऑन साइडला डीप मिड विकेट मध्ये एक्स्ट्रा बाउन्स घेत बॉल मिड विकेट मध्ये नशिबाचा चौकार मिळतोय टीम पाली संघाला मॅच मध्ये. आणि टोटल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 14 अंकावरती. नो लॉस. 14 धावा धावफलकावरती. आदरणीय यशवंतजी लोंगले आणि त्यांच्या समूह आदरणीय सचिनजी गायकर या 2 मान्यवरांना मी विनंती करतोय की व्यासपीठावरती येऊन आपण आसनस्थ व्हा. आपलं सहर्षमय स्वागत. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आल्या त्या 14. भूषण आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये. अंतिम आणि स्लॉकचा षटक. अंतिम षटकाला सुरुवात होती. 2 षटकांचा सामना आहे. पहिलाच बॉल ऑन साइडला भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे उपस्थित. पकडले तिथे झेल आणि बॅटर मात्र मोहन इथे होतोय बाद. वेल जजमेंट कॅच. अप्रतिम कॅच पकडले. इथेच तिथे उपस्थित होता आणि फलंदाज होतोय बाद. आता अंतिम 5 बॉलचा खेळ शिल्लक. 14 धावा धावफलकावर. सेमीफायनल नंबर 1. प्रेक्षकांची गर्दी या मॅचसाठी. अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलो या स्पर्धेमध्ये आपण. यशोदीप क्रीडा मंडळ डिक्सल चषक आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. पाच बॉल शेवटचे बाकी आहेत. धावसंख्या आहे ती 14. चला थोडं फास्ट केला प्लीज. भूषणचा बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे जगदीश. कोणत्याही प्रकारची चुकी नाही आहे. काऊ कॉर्नर झोन मध्ये पकडले जेल. आणखी एक बॅटर मात्र बाद होतोय. लागोपाठचा दुसरा धक्का लागतोय तो टीम पाली संघाला या मॅच मध्ये. चार बॉलचा खेळ शिल्लक आहे अजूनही.
धावसंख्या आहे ती 14 अंकावरती स्थिर. 2 लागोपाठचे विकेट आलेत. ऑन विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे भूषण बॉलिंग मार्कवरती. ऑन विकेट हॅट्रिक. विकेट हॅट्रिकचा बॉल वेगवान. विकेट किपर थोडी चुकी करतोय तोपर्यंत रन मिळते ती 1. पंच 22 की बॅट न. पंच बॅट न की बॉल न. बॅट न की लेग बाईज. इशारे आमच्यापर्यंत येऊ द्यात. लेग बाईजच्या स्वरूपामध्ये 1 रन मिळते. तीन बॉलचा खेळ शिल्लक आहे. लोअर फुल टॉस बॉल लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक दूर राहिला. 1 टप्प्याचा अंतर गाठत बॉल चूम अंतर होते सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धाब्यांसाठी येतोय चौकार. एकोणीस धाबा आहे धावफलकावर. 4 बॉलचा खेळ संपलाय. बॉलची व्यवस्था करा मैदानाच्या आत. दोन बॉलचा खेळ शिल्लक आहे अजूनही. सूरज महत्वाच्या धावा जमवतोय. कॅच ड्रॉप केले पुन्हा एकदा. आणखी एक चोरटी धावेचा प्रयत्न आहे. मिस फिल्डिंग सातत्यानं चुका होत आहेत फिल्डिंग मार्क वरती. 2 षटकांच्या मॅच मध्ये एका धावेला फार महत्व आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जिथे एकही धाव नव्हती तिथे धावा मिळवल्यात त्या 2. संजू पाटील आदरणीय डॉक्टर संजीव पाटील यांचं शुभ आगमन या स्पर्धेच्या ठिकाणी होते. त्यांचं देखील सहर्षमय स्वागत आम्ही करतो. यशोदीप क्रीडा मंडळ डिक्सल यांच्या संयुक्त विद्यमानानं घडवलेली शृंखला आहे आणि त्यांच्या वतीनं मी साहेबांचं सहर्षमय स्वागत व्यक्त करतोय. धावसंख्या पोहोचली ती 23. 17 संपल्यानंतर 24चा टार्गेट. चला बीड संघाचा कर्णधार आणि उमरोली संघाचा कर्णधार. आदरणीय गुरुनाथजी पाटील यांच्या शुभास्ते नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. विनय लोभी यांनी पुरस्कृत केलेला सोन्या 40-40 बीड संघ आणि त्यांच्या विरोधात अधिराज 11 स्वर्गीय दिबा पाटील उमरोली. 24चा टार्गेट आहे बारणे संघाच्या विरोधात. चला उमरोली संघाचा कर्णधार उपस्थित आहे. बीड संघाचा कर्णधार आहे आपण त्वरित. येणारे 12 बॉल आणि 24 धाव संख्येची गरज आहे मेगा फायनल मध्ये पोहोचण्यासाठी बारणे संघाला. तर या 24 धावा 2 षटकांमध्ये डिफेंड करायच्या त्या पाली संघाला मॅच मध्ये जिंकत मेगा फायनल मध्ये पोहोचण्यासाठी. सेमीफायनल नंबर 1 या स्पर्धेचे तुम्ही पाहताय. सेमीफायनल नंबर 2 इन ॲक्शन मध्ये थोड्याच वेळात बिग फाईट मॅच आपल्या समोर येईल. सोन्या 40-40 यंगस्टार बीड आणि त्यांच्या विरोधामध्ये अधिराज 11 स्वर्गीय दिबा पाटील उमरोली संघ.
आणि आमचे सुप्रसिद्ध रील स्टार सोहम म्हात्रे यांचा देखील शुभागमन या स्पर्धेच्या ठिकाणी होते. त्यांना देखील विनंती करतोय की आपण देखील व्यासपीठावरती येऊन आसन असतं. आदरणीय डॉक्टर संजीवजी पाटील साहेबांना सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. श्रेयस मसे यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण साहेबांचा सन्मान करायचा आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. सेमीफायनल नंबर 2चा थरार आपल्या समोर येईल. आदरणीय महेंद्रजी जांभूलकर यांना देखील सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. हितेश ऑन स्ट्राइक आहे. वेगवान बॉल, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू. 2 बॉलमध्ये धावसंख्या 1. 24चा टार्गेट. सायंकाळचं सत्र आहे. तिसरा बॉल फेकून दिलाय. स्ट्रेट ऑन द ड्राईव्हचा फटका आहे. हितेशच्या बॅट मधून मस्ट निडेड सिक्सर आला या मॅच मध्ये आणि या षटकारांना धावसंख्या पोहोचली आहे ती 7 अंकावर. चला उमरोली संघ डिसिजन. वेगवान बॉल पडल्यानंतर खालीच राहतोय फ्लिपर टाईपनं. विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. षटकारानंतर कमबॅक केलंय गोलंदाज मोहननं. 4 बॉलमध्ये 7. बॉलिंगचा निर्णय स्वीकारलाय टीम अधिराज 11 स्वर्गीय दिबा पाटील उमरोली. बॅकफुटला जाऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट मध्ये वेगन आलाय. क्षेत्ररक्षक चुकी केली आहे आणि दुसऱ्या क्षेत्ररक्षकाची साथ देखील मिळेल नाहीये. अतिघाई संकटात नाहीये. सातत्यानं आपण ऐकलंय आणि तसेच काहीतरी मैदानाच्या आतमध्ये घडलंय आणि बॉल निघून गेलाय सीमा पार. मिस फिल्डिंगच्या साह्याने चौकार येतोय आणि धावसंख्या पोहोचली ती 11 अंकावर. 24चं लक्ष. 13 धावसंख्येची अजूनही गरज आहे. पाच बॉलचा खेळ संपलाय. 7 बॉलमध्ये 13 धावसंख्येची गरज. महत्वाचा बॉल आहे हवेमध्ये. शॉर्ट फाईन लेगला पकडला कॅच. हितेश बाद होतोय. आता अंतिम 6 बॉलमध्ये 13 धावसंख्येची गरज. सुप्रसिद्ध रील स्टार सोहम म्हात्रे यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन आसन असतं. दीपक आलाय बॉलिंग मार्क वरती आणि लागोपाठचे 3 विकेट. विकेट हॅट्रिक साठी 300 रुपयांचा कॅश प्राइज. 300 रुपयाचं कॅश प्राइज आदरणीय महेंद्रजी जांभूलकर यांच्या शुभ हस्ते. एका ओव्हरमध्ये 3 विकेट जरी मिळवल्या दीपकनं तरी 300 रुपयाचा कॅश प्राइज आदरणीय महेंद्रजी जांभूलकर यांच्या शुभ हस्ते. अंतिम 6 बॉल आणि 13 धावसंख्येची गरज. ऑन स्ट्राइक आहे जगदीश. पहिलाच बॉल लिव्ह केलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. 2 लागोपाठचे षटकार आदरणीय मनोहर ढोले यांच्याकडून
200 रुपयांचा कॅश प्राइज. फुल टॉस बॉल पहिला तर आलाय जगदीशच्या बॅट मधून. बॉल सीमा पार मिड विकेट मध्ये ब्लास्ट होतोय. महत्वाचा दर्जेदार षटकार येतोय बॅटर जगदीश यांच्या बॅट मधून. पाच बॉल आता 6 धावसंख्येची गरज. या मॅचची हवा सोडल्या षटकारानं. आता समीकरण सोपं झालंय ते बारणे संघासाठी देखील. मेगा फायनल मध्ये पोहोचण्यासाठी 5 बॉल मध्ये 6 धावसंख्येची गरज. नेक्स्ट मॅच इन ॲक्शन मध्ये सेमीफायनल नंबर 2 अधिराज 11 स्वर्गीय दिबा पाटील उमरोले आणि त्यांच्या विरोधात सोन्या 40-40 यंगस्टर क्रिकेट संघ बीड. टॉस जिंकत फिल्डिंग स्वीकारले ती अधिराज 11 स्वर्गीय दिबा पाटील उमरोली संघानं. परंतु मैदानाच्या आतमध्ये सेमीफायनल नंबर 1चा एक चित्तथरारक अनुभव मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. कारण मॅच बॅलन्स आहे. कोणताही संघ इथून सामना जिंकू शकतो कारण 4 बॉल शिल्लक आहेत आणि 6 धावसंख्येची गरज. मिस फिल्डिंग भरपूर केली खरं तर बारणे संघानं पहिल्या सत्रात. 4 बॉल 6 फुल टॉस बॉल ऑन साईडला. एक तर कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न होत नाहीये. दुसरीचा प्रयत्न केलाय, थ्रो खराब आणि 2 देखील बघता बघता पूर्ण. आता 3 बॉल 4 धावसंख्येची गरज. 3 बॉल 4. नैल बॅटिंग फाईट. कोणताही संघ इथून सामना जिंकू शकतो अशा पद्धतीचा सामना आहे. अंतिम क्षणापर्यंत हा सामना जाईल यातील मात्र शंका नाही. सेमीफायनल नंबर 1 जिद्द चिकाठी मैदानाच्या आतमध्ये दोनही संघ करतायत. 3 बॉल 4. अकूट टप्प्याचा बॉल हुक केलाय पाठीमागे डीप फाईन लेग मध्ये. विजयाचा चौकार येतोय बॅटर जगदीश यांच्या बॅट मधून आणि मेगा फायनल मध्ये पोहोचलाय तो बारणे संघ या मॅच मध्ये.